आकाशवाणी. माधवी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे, त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत. सुरक्षित रहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा. ठळक बातम्या. देशातली 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे संकेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 34,87,000 तर 16,04,00,000हून अधिक लसीकरण. कोणत्याही रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी कृती आराखडा आखण्याच्या गृहमंत्रालयाच्या सूचना. आयडीबीआय बँकेमधून धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मंजुरी. देशातल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेची आर्थिक मदतीची घोषणा. आणि मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. देशातली 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे संकेत मिळत आहेत, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड आणि लडाखचा समावेश असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार आणि हरियाणा या 12 राज्यात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,00,000हून अधिक आहे. 7 राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या 50,000पेक्षा जास्त आहे, तर 17 राज्यात ही संख्या 50,000च्या कमी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये मृतांची संख्या जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या सध्याच्या उत्परिवर्तित प्रकारावर देशातल्या लसी परिणामकारक असल्याचा निर्वाळा मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी यावेळी दिला. जास्त प्रमाणात संसर्ग पसरवणारे कोरोनाचे असे आणखी काही प्रकार भारतासह संपूर्ण जगभरात आढळू शकतात. त्यामुळे ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे, असं राघवन म्हणाले. संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे, असं सांगून भारत आणि संपूर्ण विश्व या जागतिक संकटातून बाहेर पडेल असा विश्वास राघवन यांनी व्यक्त केला. देशात सध्या 34,87,000 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात कोविडच्या 3,82,315 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 3,38,000 रुग्ण बरे झाले. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 82.3% झाला आहे. आतापर्यंत 1,69,00,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात काल या आजाराने 3,780 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. या आजाराने आतापर्यंत 2,26,188 रुग्ण दगावले आहेत. देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या 16,04,00,000हून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. 13 कोटींहून अधिक नागरिकांना लसीची पहिली मात्रा, तर 3 कोटींपेक्षा जास्त व्यक्तींना दुसरी मात्रा मिळाली आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या 2,29,000 नागरिकांचं काल लसीकरण झालं. दरम्यान कोविड प्रतिबंधक लस वाया जाण्याचं प्रमाण कमी करून समाजासमोर नवं उदाहरण निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवा कर्मचारी आणि परिचारिकांचं कौतुक केलं आहे. केंद्राकडून मिळालेल्या जास्तीत जास्त लसींचा वापर केरळनं केल्याचं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काल ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं होतं. त्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात केला आहे. युनायटेड किंगडममधल्या आजच्या G7 बैठकीसह अन्य कार्यक्रमांना आपण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं. संभाव्य कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे इंग्लंडमध्ये असूनही ही खबरदारी घेत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. कोविड निगा केंद्रांना आरोग्य सुविधेसाठी कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अर्थात CSR मधून दिलेली रक्कम कंपनी कायद्याअंतर्गत CSR म्हणूनच गणली जाईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. वैद्यकीय प्राणवायू निर्मिती आणि साठवणूक प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची निर्मिती आणि पुरवठा, व्हेंटिलेटर्स, सिलेंडर्स आणि अन्य वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा यांचा CSR मध्ये समावेश असल्याचं सरकारनं सांगितलं आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयानं याबाबतचं निवेदन प्रकाशित केलं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी दिलेला निधी सुद्धा सीएसआर अंतर्गत ग्राह्य धरला जाणार आहे. गेल्या महिन्याच्या 21 तारखेपासून रेमडेसिवीरच्या 34,50,000 कुप्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती खतं आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी दिली आहे. आगामी काळात हा पुरवठा आणखी वाढवण्यात येईल, असं गौडा यांनी सांगितलं. विविध औषधांच्या उपलब्धतेबाबतच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. कोणत्याही रुग्णालयात, विशेषतः कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी कृती आराखडा आखण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येही दक्षता घेतली जावी, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे तसंच देखभाल दुरुस्तीच्या अभावी किंवा विजेचा दाब वाढल्यामुळे शॉर्ट सर्किट सारख्या घटना होऊ शकतात. यासाठी आरोग्य, वीज वितरण आणि अग्निशामक विभागांसोबत सविस्तर आढावा घ्यावा, अशी सूचना गृह सचिवांनी केली आहे. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अंतर्गत वायरिंग आणि सुरक्षा उपकरणांच्या कार्यक्षमतेची तपासणी करावी आणि त्रुटी आढळल्यास योग्य ती उपाययोजना करावी. देशभरात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशावेळी रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा 24 तास सुरू राहील याची खातरजमा करावी, असं गृह सचिवांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील सर्व 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांचं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी उपचार पद्धती राबवण्याबाबत चाचपणी करावी, असे निर्देशही अमित देशमुख यांनी दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आयडीबीआय बँकेमधून धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याला आणि व्यवस्थापनावर असलेल्या नियंत्रणाचं हस्तांतरण करण्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं तत्वतः मंजुरी दिली. सध्या एलआयसी म्हणजेच आयुर्विमा महामंडळ हे आयडीबीआय बँकेचे प्रवर्तक असून भारत सरकार सहप्रवर्तक आहे. भारत सरकार आणि एलआयसी किती समभागांची निर्गुंतवणूक करणार हे रिझर्व्ह बँकेशी विचारविनिमय करून निश्चित केलं जाईल. भारत सरकार आणि एलआयसी यांच्याकडे मिळून आयडीबीआय बँकेच्या समभागांपैकी 94% जास्त समभाग आहेत. आयडीबीआयमधून निर्गुंतवणुकीबाबतचा ठराव एलआयसी मंडळानं मंजूर केला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत आणखी 2 महिन्यांसाठी म्हणजे मे आणि जून 2021 मध्ये अतिरिक्त अन्नधान्य पुरवठा करण्यालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून यासाठी जवळजवळ 26,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात स्थलांतरासह अन्य काही महत्वपूर्ण करार करण्यालाही आज मंजुरी देण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सकाळी देशातल्या कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या धोरणांविषयी माहिती दिली. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या स्थितीवर यापुढेही बारकाईनं लक्ष ठेवेल आणि आपल्या अखत्यारीतली सर्व साधनं देशसेवेसाठी उपयोगात आणेल, अशी ग्वाही बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज दिली. देशाच्या विविध भागात कोरोना संसर्गाचा फैलाव ज्या वेगानं होत आहे ते पाहता देशाला जलद आणि व्यापक कृतीची गरज आहे. समाजातले विविध वर्ग, व्यावसायिकांपासून ते छोट्यात छोट्या आणि सर्वाधिक परिणाम झालेल्या घटकांपर्यंत पोहोचून सुनियोजित कालबद्ध कृती करण्याची आवश्यकता आहे, असं दास म्हणाले. देशातल्या आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी 50,000 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव त्यांनी मांडला. कोविडशी संबंधित आरोग्य सुविधा आणि सेवा उभारण्याला गती देण्यासाठी लगेचच भांडवल उपलब्ध व्हावं यासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेपो दरानं 3 वर्षांसाठी याद्वारे भांडवल उपलब्ध करून दिलं जाईल. 31 मार्च 2022 पर्यंत या सुविधेचा लाभ घेता येईल, असं दास यांनी सांगितलं. या योजनेतून लस उत्पादक, आयातदार, पुरवठादार तसंच अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे आयातदार, पुरवठादार, रुग्णालयं, तपासणी प्रयोगशाळा,
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उत्पादक, कोविडची औषधं आयात करणाऱ्या कंपन्या तसंच उपचारांसाठी रुग्णांना देखील बँका नवीन कर्ज पुरवठा करू शकतील. यंदा सरासरी इतक्या पावसाचा अंदाज असल्यामुळं ग्रामीण भागातूनही पतपुरवठ्याची मागणी वाढेल. महागाई नियंत्रणातही याचा फायदा होईल. नवीन नियमावलींचा स्वीकार करून व्यवसाय करणं व्यावसायिकही शिकत आहेत. कोविड साथीचा फटका बसलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना तसंच इतर असंघटित व्यावसायिकांना मदत करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी रेपो दरानं छोट्या वित्तीय संस्थांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं दास म्हणाले. अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दरही लवकरच आटोक्यात येतील असं ग्राहक व्यवहार विभागाच्या गेल्या महिन्याच्या आकडेवारीतून दिसून येतं असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह सुरेखा जोशी, पुणे. महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं आज हा निकाल दिला. आरक्षणासाठी असलेली 50% मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतीही अपवादात्मक परिस्थिती दिसत नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा याबाबतचा निर्णय रद्दबातल ठरवला. या आरक्षणाबाबत गायकवाड आयोगानं किंवा उच्च न्यायालयानंही कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नमूद केलेली नाही असं न्यायालयानं नमूद केलं. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ठाकरे यांनी काही वेळापूर्वी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला. राज्यातल्या काही जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असं वाटत असलं तरी कोरोनाविरुद्धची लढाई अजूनही संपलेली नाही असं ठाकरे म्हणाले. दरम्यान राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडली नाही. या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा समन्वय नव्हता अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळी कोलकाता इथं राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजभवनात एका साध्या समारंभात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अन्य मंत्र्यांचा शपथविधी उद्या आणि परवा असा 2 टप्प्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज भाजपानं विविध ठिकाणी आंदोलन केलं. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बीडमध्ये निषेध आंदोलन केलं. तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचे प्रमुख M.K. स्टॅलिन यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. पक्षाच्या नवनियुक्त 133 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र स्टॅलिन यांनी राज्यपालांना सुपूर्द केलं. येत्या शुक्रवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापनेसाठी आणि मंत्रिमंडळाच्या निवडीसाठी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटची बैठक येत्या 17 मे रोजी होणार आहे. त्यानंतर सरकारचा शपथविधी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातली 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे संकेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 34,87,000 तर 16,04,00,000 अधिक लसीकरण. कोणत्याही रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी कृती आराखडा आखण्याच्या गृह मंत्रालयाच्या सूचना. आयडीबीआय बँकेमधून धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची तत्वतः मंजुरी. देशातल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेची आर्थिक मदतीची घोषणा. आणि मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.